अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 60. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन. आपण नये आता येथोनी, चरण सोडोनी श्री गुरूंचे. सद्गुरूंचं सानिध्य हेच खरं महत्भाग्य आहे. सद्गुरूंजवळ इतक्या खोल भावनेने बसा की डोळ्यातून अश्रू येऊ द्या, पण कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा मागणी करू नका. सद्गुरूंची उपस्थिती हाच एक मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला ते मागण्याची गरज नाही, ते मिळाल्याने तुम्हाला सर्व काही मिळते. ज्याप्रमाणे तुम्ही फुलाजवळ गेलात की तुम्हाला आपोआप सुगंध येऊ लागतो, सद्गुरूंनी आधीच सर्व व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी काही मागण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांचा आश्रय घ्यावा लागेल, त्यांनी दाखवलेल्या मार्गांचं अनुसरण करावं लागेल. हे आपले एकमेव कर्तव्य आहे. बाकी सर्व काही सद्गुरू स्वतःहून करतात. परमपूज्य गुरुणी महाराज म्हणत असत, आपल्या वाट्याला आलेली नोकरी धंदा जे काय असेल ते नित्यकर्म उत्तम तऱ्हेने केलं पाहिजे. त्यात परमार्थाच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची हैगई करू नये. उलट परमार्थी माणसाने ते उत्तम तऱ्हेने केले पाहिजे. तोच स्वधर्म आहे. ईश्वराने ते तुम्हास नेमून दिले आहे, हे लक्षात ठेवून केले पाहिजे. संसाराची घडी विस्कटून न देता जे जमेल ते वेळ काढून साधन करावे. पत्नी, मुले, बाळे, वृद्ध माणसे यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना असंतुष्ट ठेवून परमार्थ केला तर तो परमार्थ परमात्म्यापर्यंत पोचत नाही. हे साधकांनी नक्की लक्षात ठेवावे. यातच त्यांचे कल्याण आहे. गुरु शिष्याला 7 कोटपर्यंत देतात. याबाबत एका शिष्याने परमपूज्य गुरुणी महाराजांना विचारलं असता गुरुणी महाराज म्हणाले, या जन्मात आपला व आमचा संबंध आला हे आमचे भाग्य आहे. पण आपण मुक्तच असल्याने आपणास पुढचा जन्म शक्य नाही. पण आमचं तसं नाही आहे. आम्हाला पुढचे काही जन्म हे घ्यावेच लागणार. याशिवाय आमच्या कर्माचा हिशोब काही पुरा होणार नाही. मग पुढच्या जन्मात आम्हाला मार्गदर्शनाची व्यवस्था काय? यावर गुरुणी महाराज म्हणाले, आमचे शिष्य मुक्त होईपर्यंत आम्हालाच तुमच्या मार्गदर्शनाकरता पुन्हा पुन्हा यावं लागते. गुळवणी व्यक्ती नसून ते विशेष नावाने तुमचे शिष्य जन्माला आलेलो आहोत. पुढच्या जन्मात तुम्ही या नावाने राहणार नाही. तुमचे जन्मकर्म बंधनाने होत आहेत. तसे आमचे नसते. ईश्वर योजना म्हणून सोपवलेल्या कामासाठी श्री गुरुतत्वाला ईशेच्छेने यावंच लागतं. ईश्वराला बंधने नसतात, मोक्षाचे आकर्षण नसते. ईश्वर बंध मोक्षा पलीकडचा आहे. गुरुतत्व हे ईश्वर तत्वच आहे. ते सतत ईश्वरी कार्यासाठी नामरूप धारण करून येत असतं. पुढच्या जन्माची काळजी करीत बसण्यापेक्षा या जन्मातच तीव्र साधना करून आपले स्वतःचे स्वहित साधावे. या जन्मात आपली भेट झाली याचा पूर्वजन्माशी संबंध असल्याशिवाय झाली का बरे? साधनाची काळजी म्हणजे कोणतीही काळजी करावी लागणार नाही. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी, 7 तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे धरू हृदयापाशी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सद्गुरूची भेट हा कधीच योगायोग नसतो. तो पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्माचा, प्रार्थनांचा आणि अंतःकरणातून उमटलेल्या प्रांजळ हाकेचा परिणाम असतो. बरं, कित्येक जन्माची पुण्य एकत्र आली की सद्गुरूसोबत येतात आणि अशी दिव्य भेट घडते. म्हणून गुरु भेटले की मनात एक वेगळीच ओळख निर्माण होते. जणू आपण त्यांना आधीपासूनच कुठेतरी ओळखत होतो. किती भावस्पर्शी आहेत या निर्मळ भावना. मनातील चलबिचल, वाढणारा गोंधळ हे सगळं माझ्या सोबत नेहमीच घडतं हे जाणणारे आपण सर्वच. पण पुन्हा एकदा त्या गुरुच्या सानिध्यात आलो की मनातलं वादळ पूर्ण शांत होतं. मनाच्या कोपऱ्यात दडलेले गुंते
आपण कुणालाच सांगू शकत नाही. ते क्षणात ओळखतात. आपण कधीच न बोललेल्या वेदना ते नजरेतून वाचतात आणि कधीकधी एका शब्दाने किंवा अगदी शांततेनेही हृदयाला दिलासा देतात. खरं सांगू का, त्यांच्या नुसत्या उपस्थितीत एक सुरक्षितता, जणू काही आपण योग्य हातात आहोत हे आपल्याला जाणू लागतं. अनेक जण आयुष्यात खूप शोध घेतात, पण सद्गुरू सापडत नाही. होतं का नाही असं? बहुधा तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल ना, कारण गुरुची भेट ही प्रयत्नाने नाही, पात्रतेने मिळते. ही पात्रता एखाद्या जन्माची नसते, ती अनेक जन्माच्या जपातून आवडीने केलेल्या भक्तीतून तयार होते. म्हणून गुरु मिळणं म्हणजे भाग्य, गुरु मिळणं म्हणजे कृपा आणि गुरु मिळणं म्हणजे पुण्याई. हा तिन्हीचा एकत्रित आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. आणि एकदा का सद्गुरू लाभले तर जीवन खरंच बदलतं. रस्ता पूर्वीचाच असतो, पण चालायची शक्ती वेगळी असते. अडचणी पूर्वीच्याच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वेगळ्या रूपात असते. आणि जे काही होईल ते माझे गुरु माझ्यासोबत आहेत हे मात्र नक्की लक्षात ठेवा. गुरूंचे गुरु दत्तगुरू, म्हणूनच दत्तनामात रहा. गुरुचरणी अर्पण. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.